एक चेंडू 6 धावा. शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता, त्यावर चांगले टायमिंग प्रशांत यांचे आणि त्यांनी 6 धावा मिळवलेल्या आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, पण हा निर्धाव चेंडू. निर्धाव पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू लेग बायच्या स्वरूपात. एक धाव. धाव संख्या होती ती 7. 2 चेंडू 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. तुला आता काय पैसे देऊ? स्वप्न केली ना? नाही विजय आला ना. अंपायरचा इशारा 9 आणि खूपच सुंदर क्षेत्ररक्षण. त्याच्यावरती 2 धावा घेतलेल्या आहेत. खूपच सुंदर रनिंग बिटवीन विकेट. तीन चेंडू 10 धावा. खूपच सुंदर चेंडू, थोडासा खाली राहिला, बॅट्समनला काय समजलं नाही. शॉर्ट पिच मध्ये चेंडू पुल केलेला आहे. खूपच सुंदर शॉट 6 धावांसाठी. कल्पेश यांच्या माध्यमातून खूपच सुंदर शॉट, पुल शॉट. रोहित शर्माचा ट्रेडमार्क शॉट, पुल शॉट. खूपच पिकअप चांगला होता. 16 धावा आणि हा बोल्ड, खूप सुंदर बॉल, खूपच. एक षटका खेळील 16 धावा आणि कल्पेश बाबा असं बाबा. शिवम परसोई संघाकडून परसोई संघाचा दुसरा षटक हाताळतात शिवम ना शिवम. पहिलाच बॉल आणि अंपायरचा इशारा नो बॉल. आताचा असणारा बॉल फ्री हिट असेल प्रशांत यांना. पाय लागला. फ्री चेंडू, हा डायरेक्ट चेंडू आणि 4 धावा. खूपच
चांगला शॉट प्रशांत यांच्या माध्यमातून 4 धावा. 4 धाव्यांनी धावसंख्येत वाढ होते 21. एक चेंडू 21 धावा. एक षटक 1 चेंडू 21 धावा. आणि इकडे इथे पंचांनी दंडित केलंय गोलंदाजाला थ्रो बॉलिंग साठी. आत्ताच्या 4 धावा आणि धावसंख्येत वाढ होते 25. एक षटक 1 चेंडू 25 धावा. खूप सुंदर शॉट मिड विकेटच्या साईडला 6 धावांसाठी. खूपच चांगलं एलिव्हेशन मिळालं या शॉटला. आणि धावसंख्या होती ती 31. 2 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा डायरेक्ट पद्धत आणि 4 धावा प्रशांत यांच्या माध्यमातून. तीन चेंडू 35 धावा. आणि नो बॉल पंचांचा निर्णय आणि 4 धावा. हा फ्री हिट असेल प्रशांत यांना शिवम यांच्या माध्यमातून. थोडीशी 3 चेंडू 40 धावा. चेंडू 40 धावा सडवली संघाच्या. आणि चांगला धावा. कुठेतरी शिवमचं हे षटक महागडं ठरतंय पण तो कमबॅक करताना पण दिसतोय. कमबॅक करताना दिसतोय. आणि हा नो बॉल. आणि इकडे 4 क्षेत्ररक्षण त्यावर 2 धावा अर्जित करण्यात येतात. आणि अंपायरने थ्रोचा नो बॉल दिलेला आहे. इकडे गोलंदाजाला दंडित केले जाते. आताच्या 3 धावा आणि या धावसंख्येने आताच्या 4 धावा. हा आताच्या 4 धावा आणि धावसंख्या होती ती 44. 4 चेंडू 44 धावा. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू बाकी आहेत. गोलंदाजाला दंडित केले जाते आणि त्यांच्या रिप्लेसमेंट मध्ये नवीन बॉलर होतात पावसाळी संघाकडून दीपक. आणि हा येणारा फ्री हिट असेल. आणि हा डायरेक्ट बॉल 6 धावांसाठी सीमारेषा पार. खूपच सुंदर शॉट आणि ते 50 धावांच्या पलीकडे स्कोरबोर्ड गेलेला आहे सडवली भैरवनाथ सडवली ब संघाचा. खूपच सुंदर बॅटिंग प्रशांत यांच्या माध्यमातून.
शॉर्ट पिच दिला चेंडू आणि ही ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हर अखेरीस धावसंख्या होते ती 50. 2 षटकांनंतर सडवली संघाची धावसंख्या आहे 50. परसोळे संघाचं गोलंदाजीसाठी नाव घेतलं जातं संपूर्ण तालुक्यात, पण आज थोडंसं समीकरण बदललं गेलं इकडे. परसोळे संघाकडून तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात स्वप्नील. हा शॉर्ट पिचच्या पदवीचा चेंडू बॅटवरती आला, त्याद्वारे एक धाव घेण्यात भावेशला यश मिळालेलं आहे. एक धाव घेऊन प्रशांत स्ट्राईकवरती आलेले आहेत. स्वप्नील यांचा दुसरा चेंडू प्रशांत यांना, आणि इकडे बघूया काय करतात प्रशांत. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. खूपच सुंदर शॉट प्रशांतच्या माध्यमातून. प्रशांत ऑन फायर आणि या धावसंख्या होते ती 57. 4 षटकार आणि 3 चौकारांच्या माध्यमातून प्रशांत रबर रूप धारण करतोय आणि पुन्हा एकदा सीमेच्या दिशेने बॉल वळवलेला आहे, पण 1 धावांसाठी. 3 चेंडू 58 धावा. कव्हर्सला हा उचललेला बॉल, फिल्डर त्यावर बॉल वेल बॅटिंग केली बघितली आपण. पुढचा चेंडू स्वप्नीलला प्रशांत यांना, आणि हा खूपच सुंदर बॉल. प्रशांत यांना काय कळाला नाही हा बॉल, आणि हा निर्धाव चेंडू आणि 5 चेंडू 59 धावा. सडवली संघाचा हा स्कोअरबोर्ड आहे. आणि हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पील केलेला आहे आणि 6 धावांसाठी. आउटस्टँडिंग शॉट, स्टँड अँड डिलिव्हर. खूप सुंदर शॉट. आणि 3 षटकांनंतर सडवली संघाची धावसंख्या आहे ती 65. आणि प्रशांत यांच्या वैयक्तिक 43 धावा त्यांनी बनवलेल्या आहेत. 5 षटकार आणि 3 चौकार यांच्या माध्यमातून वैयक्तिक 43 धावा बनवलेल्या आहेत प्रशांत यांनी. 7 धावांची गरज आहे. या मागच्या मॅच मध्ये संदेश कर्नाळे यांनी 50 धावा बनवल्या आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. आता प्रशांत यांच्या पहिल्याच इनिंगला 43 धावांचं योगदान झालेलं आहे. अजून ते नॉट आउट खेळत आहेत. अजून त्यांना 50 धावा बनवायला 7 धावा शिल्लक आहेत. काय ते बनवू शकतील? आजच्या दिवसातली दुसरी अर्धशतकीय. आणि स्लॉट मध्ये बॉल 6 धावांसाठी भावेश यांच्या माध्यमातून. खूपच सुंदर शॉट. स्लॉट मध्ये बॉल होता दिवेश यांचा. पहिलाच चेंडू होता दिवेश यांचा, स्लॉट मध्ये पडला आणि तोच भिरकावून दिला तो 6 धावांसाठी. 1 बॉल 71 धावा. आणि परत सुंदर चेंडू, त्यावर 1 धाव अर्जित करण्यात भावेशांना यश होईल. 2 चेंडू 72 धावा. 3 षटक 2 चेंडू 72 धावा असा सडवली संघाचा धाव फलक आहे. आणि सुंदर बॉल. प्रशांतांना काही कळाला नाही हा बॉल. चांगला एक लेग कटर पद्धतीचा चेंडू होता हा. प्रशांतांना काही समजला नाही.
43 धावांमध्ये प्रशांत खेळ करत आहेत. आणि हा पुल शॉट 6 धावांसाठी गगनचुंबी छक्का. खूपच सुंदर सिक्स, सुपर सिक्स. मगासपासून प्रशांत षटकारांची आतिषबाजी करत आहेत आणि त्या आतिषबाजीने त्यांचा वैयक्तिक धावफलक हे 49 वरती जाऊन पोहोचतोय. 1 धाव पाहिजे अर्धशतकासाठी आणि अर्धशतक कंप्लीट. किती धावा मिळतील आणि आणि पंचांचा निर्णय 4 धावा आणि या 4 धावांनंतर प्रशांत यांचा वैयक्तिक स्कोर हा 53 झालेला आहे. वेल डन. तेजस जाधव यांच्याकडून प्रशांत जाधव यांना 500 रुपयांचं पारितोषिक. आणि हा नो बॉल वरती एकच धाव. हा नो बॉल गोलंदाजाला दंडित केलं जातं. हाईटचा नो बॉल दिला गेलेला आहे दिवेश यांना आणि हा फ्री हिट त्यांचा निर्णय कळतो आम्हाला. आणि हा फ्री हिट खेळणार आहेत भावेश. कुठेतरी महागडे षटक आणि महागडी इनिंग ठरते परसुळे संघाकडून. आणि इथे आजच्या दिवसाचा सर्वाधिक स्कोर होतो 85. आणि हा फ्री हिट गमावलेला आहे. खूप सुंदर बॉलिंग आणि ओव्हर सोडलेली आहे. भैरवनाथ सडवली ब संघाची धावसंख्या आहे 4 षटकांनंतर 85 धावा. मगाशी या मागील मॅच मध्ये देवपूर संघाने 82 धावांवरती थांबवलं होतं लंगोटी मित्र मंडळाला आणि 82 धावांचं आव्हान लंगोटी मित्राने आराम के साथ ते कंप्लीट केलं होतं. पण आता इथे परसोळे संघाचं काहीतरी बिकट अवस्था होते. आणि बॉलर स्वप्नील आणि शेवटचे षटक घेऊन येतात स्वप्नील. पहिलाच धाव निर्धाव चेंडू. प्रशांत यांचा 5 चेंडू शिल्लक आणि खूपच सुंदर शॉट ऑन साइडला 1 धावासाठी. त्यावर चांगली फिल्डिंग आणि हा धावचीत. भावेश धावचीत झालेले आहेत. आणि इकडे धाव फलक होतोय तो 86. 2 चेंडू 86. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. काय 100 पार करेल सडवली संघ? 100 पार करेल का? आणि परसोळे संघ 100 रोखण्यात सडवलीला यश मिळेल का? सडवली संघाला थांबवेल का परसोळे संघ? यश मिळेल का सर? मला वाटतं की परसोळे संघ चांगली गोलंदाजी करतील शेवटचे षटक आणि 100 पार करून देणार नाही सडवली संघाला. काय शेवटी क्रिकेट हा अनैतिकचा गेम आहे. 100 पार पण होऊ शकते आणि परसोळे संघ 100च्या आत त्यांना रोखू शकतो. चांगलंच उत्तर आपल्याला मिळालं आहे साहेबांकडून. धन्यवाद साहेब. आणि हा बॅटची कडा घेऊन 1 धावांसाठी 87 धावा. 3 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे परसोळे संघाचे. 3 चेंडू शिल्लक आहेत. प्रशांत जाधव हे स्ट्राईकला आहेत. 3 चेंडू 87 धावा. आणि हा पिकअप शॉट, चांगला शॉट आणि चांगली कॅच. खूपच सुंदर असं क्षेत्ररक्षण सुजल याच्या मार्फत खूपच सुंदर कॅच अशी घेतलेली आहे. आणि इकडे 50 धावांची खेळी केल्यानंतर प्रशांत जाधव हे पवेलियन मध्ये एक 8 मानेने परत येत आहेत.
जरा टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. आजच्या दिवसातलं हा दुसरं अर्धशतक आहे. खूपच सुंदर षटकार आणि चौकारांच्या माध्यमातून 50 धावांची खेळी केलेली आहे प्रशांत जाधव यांनी. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि हा डॉट चेंडू 22 1 रन. 88 धावा. सर काय वाटतंय? मी तुम्हाला पहिलेच बोललो होतो की क्रिकेट हा अनैतिक खेळ आहे. 100 पार पण होऊ शकते, 100 रोखू शकते परसुळे संघ. तसंच काही असं इथे घडलेलं आहे पहा. हा वाईट चेंडू, पंचांचा निर्णय. 89 धावा. हा शेवटचा चेंडू. आशिष आणि हा विकेट. आणि सडवली संघाने धावफलक बनवले. ते 89 रन्स बनवलेले आहेत आणि परसुळे संघाला 5 षटकांमध्ये 90 धावांची आवश्यकता आहे. हे भलं मोठं आव्हान स्वीकारलेलं आहे परसुळे संघाने. आता ते पार करेल की नाही ते येणारा वेळ सांगेल. यापुढे होणारा सामना शिवशंभू आडावळे विरुद्ध हळदुळे अ. शिवशंभू आडावळे विरुद्ध हळदुळे अ. टॉससाठी समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. हा पहिला कॉल असेल दोन्ही संघांना. सडवली संघ लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आणि परसुळे संघ लवकरात लवकर आपले 2 आघाडीचे फलंदाज मैदानात दाखल करायचे आहेत आणि 12वा खेळाडू सुद्धा समालोचन कक्षात पाठवायचा आहे. शिवशंभू आडावळे विरुद्ध हळदुळे अ यांमधील होणाऱ्या सामन्यामध्ये टॉस उडवतील बाबू शिनावळे. आडावळे संघ कॅप्टन पाठवायचा आहे कर्णधार. टॉस उडवतील बाबू शिनावळे. पहिलं षटक घेऊन येतात प्रशांत आणि मारा करतील दीपक. 5 षटकाखेरील 5 षटकानंतर आणि हा खूपच सुंदर बॉल यॉर्कर पद्धतीचा
एक धाव तडवर अर्जित केली जाते. दीपक यांच्या माध्यमातून एक चेंडू एक धाव. फ्लाइटेड वॉर्कर चेंडू होता हा, खूपच चांगला होता. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू आणि चांगला ग्राउंड शॉट खेळलाय आणि एक धाव अर्जित केली जाते. 2 चेंडू 2 धावा. प्रशांत तिसरा चेंडू दीपक यांना. हा शॉर्ट पिच मध्ये चेंडू फुल शॉट केलेला आहे. रोहित शर्मा ट्रेडमार्क शॉट आणि 6 धावांसाठी. 3 चेंडू 8 धावा. आणि हा पुन्हा एकदा सुंदर शॉट 6 धावांसाठी मिड विकेटच्या दिशेला. 4 चेंडू 14 धावा. 2 लगातार ते षटकार आलेले आहेत दीपक यांच्या माध्यमातून आणि हा हॅट्रिक 6 होतील का? आणि हा हॅट्रिक 6 खूपच सुंदर शॉट. आजच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक आहे षटकारांची. प्रसादांचा आणि हा वाईट चेंडू पंच आमच्याकडे वळतो. गोलंदाजाला दंडित केला जाईल आणि धाव संख्या होती ती 21. 5 चेंडू 21 धावा. हे पहिलं षटक आहे सडोली ब संघाचं. आणि अन्नू गोलंदाजाला दंडित केलं जाते. थ्रो गोलंदाजी त्यामुळे त्यांना गोलंदाजाला दंडित केले जाते. आणि आत्ताचे 3 धावा टोटल 3 धावा आणि 5 चेंडू 24 धावा. खूप चेंडू शॉट, खूप सुंदर शॉट. स्लॉट मध्ये होता 6 धावांसाठी आणि एक महाअग्र षटक. एक षटकाखेरीस प्रशांत यांचं खूप महाअग्र षटक. त्यांनी अर्धशतकाची पारी खेळली जरूर पण त्यांच्या पहिल्याच षटकामध्ये त्यांनी अर्ध्यापेक्षा जास्त रन खर्च केलेले आहेत. एक षटकाखेरीस परसवे संघाची धावसंख्या आहे 30 बिनबाद 30. खूपच सुंदर खेळी दीपक यांच्याकडून. तीन षटकार हॅट्रिक दीपक यांच्या माध्यमातून आणि स्वप्नील यांच्या माध्यमातून एक षटकार असे 4 षटकारांच्या माध्यमातून 4 षटकांच्या मदतीने धावसंख्या होते परसवे संघाची 30 बिनबाद 30. सडोली ब संघाचा दुसरं आणि वैयक्तिक पहिलं घेऊन येतात आशिष. मारा करतील दीपक. खूपच सुंदर शॉट, स्ट्रेट शॉट मारलेला आहे आणि 6 धाव मिळत आहेत. खूप सुंदर शॉट. खूप सुंदर शॉट. 36 धावा, एक चेंडू आणि हा चेंडू वाईट.
37 धावा झालेल्या आहेत परसोळी संघाच्या. सडवली संघाची गोलंदाजी कुठे ना कुठेतरी कमी पडत आहे, ते भरून काढले पाहिजे. आणि ते गोलंदाजी भरून काढण्याचं काम हे आता सोपवलेलं आहे आशिष. पण ते गचाव असं क्षेत्ररक्षण आणि 4 धावा मिळत आहेत दीपकांना आणि धावसंख्या होती ती 41. 2 चेंडू 41 धावा. इकडे झेलबाजी संधी होती पण प्रशांत यांनी ते सोडलेली आहे आणि 3 बॉल 42 धावा. 3 चेंडू 42 धावा. हा डायरेक्ट चेंडू आणि हा डायरेक्टच बाहेर गेला आहे 6 धावांसाठी. खूपच सुंदर शॉट स्वप्नील यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या होती ती 4 चेंडू 48 धावा. पुढचा चेंडू स्वप्नील यांना आणि पुन्हा बॉल फिल्डरच्या हातामध्ये पण नाही. 6 धावा. खूपच चांगला एलिव्हेशन मिळालं स्वप्नील यांना आणि त्याच एलिव्हेशनच्या मार्फत हे 6 धावा मिळालेल्या आहेत. खूपच सुंदर शॉट आणि 5 चेंडू 54 धावा. अर्धशतकीय भागीदारी असे कंप्लीट करण्यात त्यांना यश मिळाले आहे परसोळी संघाला. खूपच सुंदर शॉट कव्हरच्या दिशेला. बघूया किती धावा मिळत आहेत. 10 ओव्हर समाप्त झालेली आहे आणि 2 धावा इकडे अर्जित करण्यात यश आलेलं आहे परसोळी संघाला. 2 ओव्हर 56 धावा. असोसिएशनचे पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निलेशदादा कोळसकर यांचं आगमन झालेलं आहे आणि यंगस्टर पोलादपूर क्रिकेटचे आधारस्तंभ निलेशदादा कोळसकर यांनी समालोचन कक्षात यावं. आणि इकडे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग झालं होतं पण कुठलाही धोका इकडे झालेला नाही परसोळी संघाला. निर्धाव चेंडू किती एक धाव घेण्यात यश आलेला आहे दीपक यांना आणि त्या 1 धावेवरून दीपक यांचा वैयक्तिक स्कोर होते 31. स्वप्नील स्ट्राईकला आहेत आणि बॉलिंग स्ट्राईकला आहेत कल्पेश. आणि हा पंचांचा निर्णय 9. पंच गोलंदाजाला दंडित करतील. ओव्हर स्टेपिंगचा 9 देण्यात आलेला आहे. पंच रवी इंगळे सर आणि लेग अंपायर गणेश बावेस्कर सर. आणि नो फ्री हिटला
खूपच लांब षटकार, गगनचुंबी षटकार स्वप्नील यांच्या बॅटीतून आलेला आहे. खूपच सुंदर शॉट आणि परसोळे संघाची धावसंख्या होती ती 64. 3 चेंडू 64 धावा. खूपच सुंदर चेंडू, खूपच सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. परत एक पिकअप शॉट स्वप्नांच्या माध्यमातून, खूपच सुंदर शॉट 6 धावांसाठी. खूपच सुंदर शॉट स्वप्नांच्या माध्यमातून. पाच चेंडू 70 धावा. खूपच सुंदर चेंडू कल्पेशांचा स्वप्नील यांना. तीन षटकानंतर धावसंख्या आहे परसोळे संघाची 70. 2 षटकांमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. भावेश गोलंदाजी मार्कवरती आणि दीपक बॅटिंग स्ट्राईकला आणि 6. जेव्हा बॅटमधून बॉल निघतो ना दीपक यांच्या, तेव्हा तो एकच ठिकाणी जाऊन थांबतो, तो म्हणजे सीमा रेषा पार 6 धावांसाठी. खूपच सुंदर खेळ. धाव संख्या होते 76. 76 ऑन बोर्ड. 11 चेंडू 14 धावांची गरज परसोळे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हा व्हाईट बॉल आणि इकडे काहीस गचाळ संरक्षण पंच दंडित करतायत गोलंदाजाला. 78 धावा. खूपच सुंदर शॉट इकडे पुश केला आहे लेग मिड विकेटला आणि तवसर 1 धाव घेण्यात यश आलेला आहे स्वप्नील यांना. आणि हा थोडीशी गचाळ असं क्षेत्ररक्षण पंचांच्या माध्यमातून. नऊ चेंडू 10 धावांची आवश्यकता परसोळे संघाला. 6. खूपच सुंदर शॉट स्वप्नील यांच्या माध्यमातून गगनचुंबी षटकार. मगासपासून ते एका पायावरती बसून षटकार ठोकत आहेत. खूपच असे अतिशय पारी खेळत आहेत आपल्या संघासाठी.
सध्या यंगस्टरचे जे सर्व सभासद आहेत, सदस्य, खेळाडू यांनी संदीप कदम यांच्याशी संपर्क साधला आणि समालोचन कक्षाच्या समोर आपण यायचे. यंगस्टरचे सर्व सभासद त्वरित या. 5 चेंडू 87 धावा आणि 7 4 षटकांनंतर 87 धावा परसवे बनवण्यात यश आलेलं आहे. आणि आता फक्त 6 चेंडूंमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. काय कल्पेश ही मॅच रोमांचक करू शकतात? नक्कीच त्यांच्यामध्ये ती शैली आहे रोमांचक करण्याची. त्यासाठी सडवली संघाला स्वतःचे होप हे सोडणं शोभा देत नाहीये. दीपक ऑन स्ट्राईक आणि हा विजयी शॉट खूप सुंदर शॉट 4 धावांसाठी. आणि इकडे परसोळे संघ विजयी झालेला आहे. परसोळे संघ विजयी ठरलेला आहे. आणि यापुढची मॅच शिवशंभो अडावळे विरुद्ध हळदुळे हळदुळे संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. हळदुळे आडावळे संघ शिवशंभो अडावळे यंगस्टार पोलतपूर क्रिकेटचे सभासद लवकरात लवकर समालोचन कक्षाकडे यायचे. शिवशंभो अडावळे यांनी आपले आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवायचे आहेत मैदानात. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच स्वप्नील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच परसोळे संघाचा स्वप्नील यांनी समालोचन कक्षाकडे यायचंय.